नागपूरमधून 27 लाखांची तब्बल 24,000 किलोंची निकृष्ट सुपारी जप्त. कर्नाटकमधून दिल्लीमध्ये सुरू होती सुपारीची तस्करी. अहमदनगरमधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी बँकेचा सीए शंकर अदानी याला अटक. बँकेमध्ये तब्बल 300 कोटी रुपयांचा घोटाळा, तर आतापर्यंत एकूण 4 जण अटकेत. नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारामध्ये दिवसाला 20 ते 25 गाड्या आंब्याची आवक. सध्या आंब्याच्या एका पेटीला 3,000 इतका भाव. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, देवगडमधून आंब्याच्या पेट्या दाखल. पुण्यात व्हॅलेंटाईन दिनी 38 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने बांधली लग्नगाठ. गेल्या वर्षी व्हॅलेंटाईन दिनी 44 जोडप्यांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता. कर भरणा अहवाल सादर न केल्यानं मालेगाव महापालिकेच्या 36 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं वेतन रोखलं. महापालिका आयुक्त जाधवांची कारवाई. 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना तात्पुरती रक्कम द्या. अनुदानाच्या 30% रक्कम देण्याचा विचार करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. मुंबईत 2 कोटींच्या मोरपिसांच्या तस्करीचा पर्दाफाश. न्हावा शेवा बंदर परिसरातून एकाला अटक. केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेची धडक कारवाई.